संस्थेच्या आरक्षणाची आजची घोषणा आहे। जिल्हाधिकारी स्तरावरती जिल्हा परिषद सदस्यांचं आणि तालुका स्तरावरती पंचायत समिती सदस्यांचं, मला वाटतं पंचायत समिती सदस्यांचं आता घोषणा SC ST सोडून झाले। त्याच्यामध्ये उत्साह आहे, कारण गेल्या मागच्या 3 वर्षामध्ये निवडणुका झाल्या नाही आहेत। त्यामुळे कार्यकर्ता नेते इच्छुक आहेत येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये आपली भूमिका जनतेसमोर स्पष्ट करण्यासाठी, आणि त्याचा आजचा दिवस असं मला वाटतं। म्हणून आजची आढावा बैठक त्या संदर्भात नव्हती। आजची आढावा बैठक ही उद्याच्या आरक्षेपच्या जन आंदोलन संदर्भात होती। उद्या खरं स्टेट लेवलची माझी प्रेस देखील गेटवरती आहे। आरक्षेपच्या प्रकल्पग्रस्तांचा गेले कित्येक वर्षाचा प्रश्न प्रलंबित बाकी आहे आणि आरक्षेपमध्ये नवीन विस्तारीकरण येते, नवीन प्रकल्प येतोय। मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्याचे यांनी मला शब्द दिलेला आहे की येणाऱ्या विस्तारीकरणामध्ये जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना नोकरीमध्ये सामावून घेतलं जाईल। गेले 6 महिने प्रकल्पाची विस्तारीकरण सुरू झाले, तर 6 महिन्यामध्ये आरक्षेप मॅनेजमेंटनी कुठल्याही पद्धतीने निर्णय न घेतल्यामुळे उद्याचा दिवस उजाडला की उद्या आम्हाला आरक्षेपच्या विरोधात निदर्शन आंदोलन करणं क्रमप्राप्त आहे। कारण आमच्या लोकांची तिथे जागा त्या ठिकाणी गेली आहे, अनेक भूमिपुत्र आहेत की ज्यांची जागा गेली आहे पण आज पण नोकऱ्या लागलेल्या नाही आहे। आणि तसं बोललं तर 141 फक्त प्रकल्पग्रस्त बाधित शिल्लक आहेत। मला असं वाटतं नवीन येणाऱ्या प्रकल्पामध्ये त्यांना त्याच्यामध्ये सामावून घ्यावं ही आमची अधिकृत मागणी आहे। आणि राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, याच्यामध्ये आम्ही वेळोवेळी निवेदनाच्या माध्यमातून भूमिका मांडली आहे। केंद्रीय मंत्री JP नड्डांना मी 2 वेळा भेटलो, मुख्यमंत्र्यांचं निवेदन पत्र घेऊन आम्ही गेलो। त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट पत्रामध्ये लिहिलं आहे की येणाऱ्या एक्सपान्शनमध्ये जे बाधित उर्वरित PPP घ्या, आणि म्हणून आमचा येणाऱ्या प्रकल्पाला नक्की पाठिंबा आहे। जिथे जिथे प्रकल्प त्याला पाठिंबा नक्की आहे, पण त्याच्यामध्ये जे बाधित शेतकरी आहेत प्रकल्प त्यांना नोकरी मिळायला पाहिजे, आमची भूमिका कायमची। बघायला गेलं तर आत्ताच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय नोकरीसाठी संधी त्यांना मिळून द्या। नाही, खरं तर शासनाचं धोरणच त्याच्यामध्ये आहे की जो एअरपोर्ट या ठिकाणी निर्माण झाला आहे त्याच्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना 80% नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे, ही सरकारची भूमिका। त्या भूमिकेशी आम्ही कायमस्वरूपी आहोत। ज्या ज्या केडर वाईज त्यांना नोकऱ्या तिथे उपलब्ध असतील त्या ठिकाणी त्यांनी स्वीकारल्या पाहिजेत आणि शासनाने यांनी द्यायला पाहिजेत, ऑथॉरिटीने द्यायला पाहिजेत, ही भूमिका आमची कायमचीच आहे। त्याच्यामध्ये मला असं वाटतं की एअरपोर्ट ऑथॉरिटी त्याचा नक्की विचार करेल। काल रोजगार मेळावा, आता कालच्या आमच्या जिल्हा प्रमुख राजा केने त्या ठिकाणी रोजगार मेळावा घेतला। मला असं वाटतं 3,500 लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग दिला। विविध कंपन्या त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि मग 2,500 लोकांना त्यांनी त्याच्यामध्ये अपॉइंटमेंट लेटर दिलं। ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, अचिव्हमेंट आहे, आणि मग सक्सेस मेळावा आहे तो रोजगार मेळावा। आणि त्या दृष्टीने जिल्हा प्रमुखांचे प्रयत्न असतील आणि विशेषतः तरुणांना न्याय देण्याची भूमिका त्यांनी चोख बजावली असं माझं मत आहे। उद्याचं जे आंदोलन आहे तो गेले कित्येक वर्षाचा माझा प्रलंबित प्रश्न आहे। त्याच्यामध्ये माझे स्थानिक प्रश्न आहेत, माझ्या कोळी बांधवांचा जे 800 सांडपाणी आहे जो त्याच्यातनं पाईपलाईन गेली आहे ती चॅनलमध्ये असल्यामुळे होड्यांना लागून ते होड्यांचं नुकसान होते, त्यामुळे अनेक माझे कोळी बांधव त्याच्यामध्ये नुकसानग्रस्त झालेले आहेत। त्याच्याने हाकेची लढाई आहे आणि ती JT आरक्षेपने कबूल केली होती। डीप समुद्रामध्ये त्या ठिकाणी माल उतरवून चढवण्यासाठी JT त्याचं ते एक आंदोलन आहे। विविध प्रश्न आहेत। खरं तर इथल्या विकास कामांच्या बाबतीमध्ये आरक्षेपने खरंच लोकांना पानं पुसली तोंडाला। अशा सगळ्या भूमिका घेऊन उद्या आम्ही सगळेच लोक, सगळेच नेते मंडळी रस्त्यावरची लढाई लढणार आहोत। बघायला नाही, विरोधक आंदोलन करतात ते रस्त्यांविषयी आंदोलन करतात। खरं तर त्यांनी नीट प्रशासकीय बाब समजून घ्यायला पाहिजे। वडखळ ते अलिबाग हा रस्ता नॅशनल ऑथॉरिटीकडे आहे। आता नॅशनल ऑथॉरिटी असल्यामुळे त्याला केंद्राचं फंडिंग येतं, तरी देखील लोकांच्या तक्रारीवरनं स्थानिक आमदार म्हणून मी त्याला 28 लाख रुपये दुरुस्ती लागली। त्या दुरुस्ती काम आपण सुरू बघू शकता। दुरुस्ती काम अलॉटमेंट झाल्यावरती विरोधकांना असं वाटलं की याचं श्रेय आपल्याला मिळालं पाहिजे म्हणून खड्ड्यात बसायला गेले ते आणि ते खड्ड्यात गेले, ही वस्तू सत्य आहे। आता त्याच रस्त्याला ॲज आपण 30 कोटी रुपये टेंडर करून आणले। जो रस्ता वडखल अलिबाग आहे ते तर महत्त्वाचं आहेच, परंतु 2011 जो रस्ता मंजूर झाला होता 4 लेन हायवे त्याचंही आता काम सुरू होईल। त्याच्या पद्धतीने आम्ही दिल्लीला जाऊन गडकरी साहेबांना भेटून त्याला विशेषबाब निधी प्राप्त करून तोही रस्ता आपण जेणेकरून येणाऱ्या ट्रॅफिकला सुलभता पाहिजे या दृष्टीकोन आम्ही प्रयत्न करणार आहोत। विरोधकांकडे बोलण्यासारखं आता काय नाही आहे। त्यांच्याकडे जेव्हा सत्ता त्या वेळेला होत्या त्याचा दुरुपयोग त्यांनी केला। मी माझ्या पदाचा उपयोग केला म्हणून दुसऱ्यांदा मला लोकांनी आमदार केलाय, आणि खरं त्यांच्याकडे बोलण्यासारखं काय नाही आहे। सकाळी उठल्यानंतर फक्त त्यांना महेंद्र दिसतो, झोपतानाही महेंद्र दिसतो, तर मी काय करणार। आता त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपण मागच्या 40 वर्षामध्ये जे लोकांकडनं गमावलंय ते आता लगेच काय मिळणार नाही आहे। आणि माझं कार्य जनतेच्या हितादृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे, त्यामुळे जनहिताचं काम करणं हे माझं लोकप्रतिनिधी काम आहे आणि ते करत राहणार। कार्यकर्ते माझे सज्ज निश्चित आहेत। ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी स्वतःला झुकून देऊन खासदार निवडून दिलं, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हा आमदारांनी निवडून दिलं, त्या पद्धतीने येणाऱ्या स्वायत्त निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। त्या निवडणुकीमध्ये खासदार असतील, आमदार असतील, आम्ही त्याला झुकून देऊ। प्रत्येक ठिकाणची सीट ही अतिशय महत्त्वाची आहे।
कारण ही लोकांच्या सेवेसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेतच खरा त्याने गावखेड्याचा विकास होतो आणि त्याची आज निवडणूक असल्यामुळे त्या दृष्टीने लोक बघतात. आणि आता कार्यकर्त्यांची फळी संच अतिशय उत्स्फूर्त आहे. लोकांना प्रगती निश्चित कळते, तेव्हा येणाऱ्या प्रगतीच्या मार्गावर लोक नक्की चालणार. आपल्याला आमच्या चॅनलच्या मार्फत दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. कशा प्रकारे आपण शुभेच्छा द्या? 2025 दिवाळी ही लोकांना सगळं सुखावा जाऊ दे. कारण 2019 पासून खूप आपत्ती आपण सगळ्यांनी सहन केलेली आहे. मग सुखाची दिवाळी यावी, सगळ्यांनी सुखाची दिवाळी घरी साजरी करावी. माझ्या दीनदुबल्या गरीब जनतेने देखील त्याच पद्धतीने साजरी करावी म्हणून माझ्या पक्षाकडनं, शिवसेनेकडनं, आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांकडनं, आम्हा सगळ्या नेत्यांकडनं माझ्या तमाम जनतेला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. लाडक्या बहिणींना शेवटचा हप्ता दिवाळीचा कशा प्रकारे भेटणार आहे? निश्चित मिळणार. कारण सरकारचं धोरण कधी आहे ते देण्यासाठीच आहे. आणि दिवाळीच्या अगोदर ती मला असं वाटतंय मंत्री महोदयांनी घोषित केल्याप्रमाणे त्यांच्या अकाउंटमध्ये नेहमीप्रमाणे पैसे वितरित होतील आणि त्यांची दिवाळी देखील खूप छानपणे साजरी होईल.